नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा या सणाविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. प्रतिवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेचा सण संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत असतो. भावा बहिणींच्या पवित्र नात्याचा हा सण सर्वच जण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतात. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या उजव्या हातावर रक्षासूत्र बांधत असते आणि त्याच्या दीर्घायुष्याची ही कामना करत असते. असा हा रक्षाबंधनाचा सन 2025 मध्ये कधी असणार आहे आणि तो साजरा करण्यासाठीच्या शुभ वेळा कोणत्या याची ज्योतिषीय माहिती आज येथे जाणार आहे. सन 2025 मध्ये शनिवारी 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाचा सण हा सर्वत्र साजरा होणार आहे. पौर्णिमा तिथी ही 8 ऑगस्टला शुक्रवारी दुपारी 2:13 प्रारंभ होणार आहे आणि ही पौर्णिमा तिथीची व्याप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट 2025 शनिवारी दुपारी 1:25 पर्यंत असणार आहे. शनिवारी सूर्योदयाला पौर्णिमा ही तिथी मिळत आहे आणि सनातन पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी ही ग्राह्य मानली जाते आणि म्हणून शनिवारी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण सर्वत्र साजरा करता येणार आहे. 8 ऑगस्टला शुक्रवारी दुपारपासून जरी पौर्णिमा तिथी असली तरी या दिवशी दुपारी 2:13 पासून विष्टीकरण म्हणजेच भद्राकाळ व्याप्तीला सुरुवात होणार आहे आणि हा भद्रा व्याप्तीचा काल शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1:53 पर्यंत असणार आहे. भद्राकाल हा सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानलेला आहे आणि म्हणूनच शुक्रवारी दुपारपासून जरी पौर्णिमा असली तरी या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा करता येणार नाही. तर रक्षाबंधनाचा सण हा शनिवारी दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी सूर्योदयापासून पौर्णिमा तिथी असेपर्यंत म्हणजे 1:25 पर्यंत हा साजरा करता येणार आहे. या दिवशी संपूर्ण दिवसभर सौभाग्य योग हा व्याप्त असणार आहे आणि त्याचबरोबर बव आणि बालव ही दोन्ही करणे क्रमशः व्याप्त असणार आहे आणि ही दोन्ही करणे ही शुभ करणे आहेत आणि म्हणूनच दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी सूर्योदयापासून दुपारी 1:25 पर्यंत रक्षाबंधन साजरे करणे हे योग्य असणार आहे. अशा रीतीने आज आपण रक्षाबंधन सणाविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.